नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. परभणीतील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता पवार याने आपलं जीवन संपवलंय. 4 दिवसांपूर्वीच त्याचा जामीन मंजूर झाला होता. मात्र शेत आखाड्यावर गळफास घेत त्यानं आत्महत्या केली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. परभणी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं असून पुढील तपास पोलीस करत आहेत. रायगडच्या खोपोलीमध्ये मंगेश काळोखे हत्येच्या निषेधार्थ शिंदेचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांच्या उपस्थितीत निषेध आंदोलन करण्यात आलंय. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. यावेळी आंदोलन करत निवेदनही देण्यात आलंय. रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत महायुती यश मिळाल्यानंतर आज उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली आहे. यावेळी उपनगराध्यक्षपदी सुद्धा भाजपचे समीर तिवरेकर यांची निवड झाली आहे, तर 3 स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली आहे. किल्ले रायगड येथे राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या समाधीस्थळांवर विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरा झालाय. यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी जयंती सोहळ्याला हजेरी लावली आहे. कार्यक्रमादरम्यान मंत्री भरत गोगावले यांनी जिजाऊंच्या वाड्याचं नूतनीकरण करू असं आश्वासन दिले. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मनोज जरांगे पाटलांनी रॅली काढली आहे. क्रांती चौक ते कॅम्ब्रिज चौकापर्यंत जरांगे पाटलांनी अभिवादन रॅली काढली आहे. यावेळी जरांगे पाटलांनी शिवरायांना आणि राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केलंय. 2027 ला नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरात साधू महंतांच्या राहण्याची सोय करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात साधुग्राम उभारण्यात येणार आहे. यासाठी तपोवनातील तब्बल 1800 वृक्ष तोडण्याचा प्रश्न न्यायालयात आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय जिल्ह्यातील एकही झाड तोडता येणार नाही असा आदेश हरित लवादाने दिला होता. याला नाशिक महानगरपालिकेनं केराची टोपली दाखवत यावरून पर्यावरण प्रेमीही संतप्त झालेत. महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठल मूर्तीवर वज्रलेपासारखी रासायनिक प्रक्रिया करण्यास वारकरी संप्रदायाने विरोध दर्शवलाय. वारंवार होणारे वज्रलेप मूर्तीच्या संपूर्ण संवर्धनासाठी घातक असल्यामुळे मंदिर समितीने वज्रलेपाबाबत पुनर्विचार करावा असा वारकरी संघटनांचा आग्रह आहे. विठ्ठलाच्या मूर्तीवर 5व्या वेळेस वज्रलेप होणार आहे. बीड शहरातील अंकुशनगर परिसरात प्लंबिंग काम करणाऱ्या मजुरावर दिवसा ढवळ्या गोळीबार आणि धारदार शस्त्राने त्याच्या तोंडावर वार करत हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी बीड स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्यात. वर्ध्याच्या रामनगर पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी विरोधात धडक कारवाई करत तब्बल 41.7 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त केलाय. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आलाय. या कारवाईत 2.28 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. रत्नागिरी शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली आहे. यावेळी सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून 30 ग्रॅमचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आलाय. संगमनेर शहरात हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या 3 आरोपींविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहराचे पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून आरोपीला गजाआड केलाय. अहिल्यानगरच्या नेवासामध्ये 2 युवकांमध्ये किरकोळ वाद झालाय. या वादातून झालेल्या गोळीबारात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरले. आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांकडून पुढील शोध सुरू आहे. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.